नमस्कार. आता थोड्याच वेळात गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. विसर्जन करण्याआधी ही एक महत्त्वाची गोष्ट आवर्जून करा. तुम्हालाही वाटत असेल तुम्ही जी काही इच्छा मनापासून मागता ती तुमची पूर्ण व्हावी, तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावेत. जर तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पा बसवलेले असतील किंवा तुमच्या सोसायटीत आजूबाजूला गल्लीमध्ये गणपती बाप्पा असतील, तुम्ही काही करा की करू नका, पण हे आवर्जून करावे. गणपती बाप्पांच्या जवळ बसायचे आहे. गणपती बाप्पांच्या गाभाऱ्यामध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिले हा मंत्र म्हणावा. ओम गण गणपतये नमो नमः. श्री सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर गणपती बाप्पांना मनापासून आठवून तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तिथे मागायची आहे. मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करा. त्यानंतर एक पेपर घ्यायचा आहे. पेपरवर तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील ते लिहायचे आहेत. तुमच्या ज्या काही इच्छा तुम्हाला मागायच्या असतील ते लिहायचे आहे. तो पेपर फोल्ड करून गणपती बाप्पाच्या जानव्यासोबत बांधायचा आहे. हातामध्ये बांधून द्यावे. त्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करावे. त्यानंतर काही वेळातच तुम्ही स्वतः बघा, तुमची इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.